नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलाय. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 100 रुपयांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून केली आहे. या निर्णयामुळे आता देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार आहे. यात दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात आलाय. तसेच महिलांच्या आरोग्य आणि पोषण आहारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय. तसेच हिंसाचारावर आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अंतर्गत समितींची स्थापना करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं 1 एप्रिलपर्यंत या संबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलाय. सफाई कामगारांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिका मुख्यालयाबाहेर काढलेल्या मोर्चा प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह एकूण 16 पदाधिकारी आणि 60 ते 70 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. कोणतीही परवानगी न घेता मोर्चा काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगडसह पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजेच अख्खी कोकण किनारपट्टी महायुती सरकारनं सिडकोच्या ताब्यात दिली आहे. येत्या भविष्यकाळात आपल्या अंगाखालची जमीनही सरकार हिसकावणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. याबाबत गुरुवारी जोरदार प्रतिक्रिया उमटल्यात. त्यानंतर रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री सामंत यांनी स्थानिक संस्थांचे कोणतेही अधिकार कमी केले जाणार नाहीत याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून निर्णयाला स्थगिती देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात मागील शुक्रवारी सकाळी अवकाळी पाऊस कोसळला होता. या पावसामुळे आंब्याचा फुललेला मोहर काळा पडण्याची शक्यता आहे. त्याचा आंबा उत्पादनावर देखील परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे आता आंबा बागायतदार हवालदिल झाला. निसर्गाचा लहरीपणा सुरूच असून गेले 2 ते 3 दिवस उष्मा जाणवत असतानाच बुधवारी उत्तर रात्रीनंतर मात्र थंडीचा कडाका अचानक वाढला. या पार्श्वभूमीवर मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दापोलीचा पारा हा 8.5 अंशावर आला असून या मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. गेले 2 दिवस दापोलीत दिवसाच्या आणि रात्रीच्या हवामानात खूप जास्त तफावत जाणवते. दुपारी 30 ते 32 अंशावर गेलेला पारा रात्री मात्र 10 अंशाखाली आलेला पाहायला मिळतोय. मागील 2 दिवसांपासून पासपोर्ट कार्यालयाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं नागरिकांना ऑनलाईन अर्ज करताना अडचणी येत आहेत. ऑनलाईन अर्ज करताना शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्यानं समस्या निर्माण झाल्यात. पुण्यातील विभागीय कार्यालयात पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी असून या बिघाड्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होतीये. दरम्यान लवकरात लवकर ही समस्या दूर केली जाईल अशी भूमिका कार्यालयाने घेतली आहे. जे समूह रुग्णालयाच्या अखत्यारीतील जॉर्जेस रुग्णालयात आता यकृत म्हणजेच लिव्हर सेंटर सुरू करण्यात येणार असून तेथे यकृताशी निगडीत शस्त्रक्रिया आणि उपचार होणार आहेत. तर वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांसाठी खासगी रुग्णालयातील महागडे असणारे उपचार IVF आता कामा रुग्णालयात करण्यात येणार आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम पूर्ण होऊन अनेक महिन्यानंतर ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अखेर 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नवीन टर्मिनलचं उद्घाटन करण्याचा मुहूर्त ठरलाय. यानंतर 4 ते 6 आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नवीन टर्मिनलवरून विमान उड्डाण सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनौ या विमानतळावरील नवीन टर्मिनल आणि अलीगड, आजमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. रत्नागिरी नजीकच्या डोरले गावी विहिरीत कोसळलेल्या बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात ग्रामस्थांच्या सहकार्यानं वन विभागाच्या पथकाला यश आलंय. यानंतर या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या सुरक्षित असल्याचा अहवाल मिळताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलाय. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जातोय. वेगाची मर्यादा ओलांडली म्हणून आतापर्यंत नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडून 2200 चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4,40,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभाग CBI कडून मानवी तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय. रशिया-युक्रेन युद्धासाठी चक्क भारतातूनच मानवी तस्करी होत असल्याचं समोर आलंय. यामुळे सर्वांच्या भुवया आता उंचावल्या आहेत. CBI कडून मुंबईसह दिल्ली, पंजाब, चंदीगड परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
या प्रकरणी सीबीआयकडून अनेक व्हिसा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या प्राध्यापक गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ GN साईबाबा आणि त्यांच्या साथीदारांची अजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केली आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आदेशाला 2 दिवस झाल्यानंतर देखील कागदपत्रांची पूर्तता अभावी बुधवारी सुटका होऊ शकली नव्हती. मात्र गुरुवारी सकाळी 11 वाजता प्राध्यापक साईबाबा कारागृहाबाहेर आले. 6 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत असल्यानं रायगड जिल्ह्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर मैदानात रोह्यात शिवराज्याभिषेक भव्य विक्रमी महारांगोळी आणि 350व्या शिवज्योतीच्या प्रकाश जोतात भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. ही रांगोळी साकारण्याकरता 72 तास 100 कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असून रांगोळी 1,25,000 फूटच्या मध्ये साकारण्यात आली असल्यानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या रांगोळीची नोंद होणार अशी भव्य दिव्य लक्षवेधी रांगोळी साकारण्यात आली आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली. रात्री 12 वाजेपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा सुरू झाल्या होत्या. हर हर महादेव, श्री प्रभू वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत आहेत. जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जयच्या जयघोषात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्र भरली आहे. महाशिवरात्रीला पहाटेचे दर्शन पवित्र मानले जात असल्यानं पहाटे दर्शनाला जास्त गर्दी दिसली. मध्यरात्री 12 वाजल्यापासून भाविकांची रांग लागली होती. महाशिवरात्रीच्या रात्री 12 वाजता शासकीय पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं यात्रेला आणि दर्शनाला सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील गव्हाणे गावचे सुपुत्र चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी शंखावर महादेवाची 3 इंच लांबी आणि 2 इंच उंची असलेली कलाकृती रेखाटली. एक्रालिक कलर वापरून शंखावर महादेवाची कलाकृती त्यांनी रेखाटली आहे. चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्या या कलाकृतीचे सर्व स्तरावरून कौतुक होते. समृद्धी महामार्ग ते अटल सेतू, मेट्रोचे जाळे ते वाढवण बंदर अशा अनेक पायाभूत प्रकल्पांमुळे विकासाच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या महाराष्ट्राचा वेध घेणाऱ्या महाराष्ट्राच्या विकास वाटा या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 मार्च रोजी मुंबईत संपन्न झालंय. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सिंचन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण अशा प्रत्येक क्षेत्रात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि यापुढे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यानंतर आता केदार शिंदे यांचा आईपण भारी देवा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.